नंदा नंदा काय झालं शिफ्टिंग? होय मॅडम, सगळं व्यवस्थित लावून दिले. अरे वा, चांगले चांगले, थँक्यू. आणि पेमेंट ऑलरेडी केलंय बरं का? थँक्स मॅम. पुन्हा काय असेल तर नक्की सांगा, येऊ आम्ही. नक्की. वहिनी, तू हे केलंस ते चांगलंच आहे, पण आता नंदा वहिनी गप्प बसणार नाही. ते आता माझ्यासाठी महत्वाचं नाहीये प्रिया. आलीस मी. कृष्णा इतर पोथी वाचतायत. जाऊ दे, नको डिस्टर्ब करायला. सावित्री, काही काम होतं काय आमच्याकडे? हा म्हणजे थोडं होतं, पण तुम्ही पोथी वाचत होता ना, म्हणलं डिस्टर्ब नको करायला, म्हणून जात होते. अगं नाही, छानच आहे आमचं. बोल ना. नाही झालं असेल तर मग येता माझ्यासोबत. कुठे? इथेच, म्हणजे घरात. काही झालंय का सावित्री? नाही नाही, तुम्ही या ना, तुम्हाला कळेल. प्लीज. बर. प्रिया, वहिनी, तुम्ही इथं? नक्की काय झालंय, आम्हाला काही कळेल का? कृष्णे, चला. कुठं? जे तुमच्या हक्काचं आहे आणि जे तुमच्याकडनं जबरदस्तीने हिरावून घेतलं गेलंय, ते तुम्हाला परत द्यायची वेळ आली. चला माझ्यासोबत. कृष्ण, सावित्री, ही बघलास, पोरीने हिला विस्कटलेल्या घड्या नीट बसूक सुरुवात केली. आता पुन्हा एकदा या घराचा नंदनवन होतं ना. बघा, माहित होतं सावित्री सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडा. सगळ्या काय पूर्वीसारखं होईल. गुणाची माझी माहिती. खरंय वैरी, खूप बरं वाटतंय आम्हाला, पण पोटात एक भीती आहे. म्हणजे? अगं, ही खोली नंदाला दिली होती ना, आता तू परत आलीयस, नंदाकडनं ही खोली काढून घेतलीये. तिला हे सगळं सहन नाही होणार. आतापर्यंत रागाचा पारा चढला असेल तिचा. तो पारा कसा थंड करायचा मला चांगलंच माहिती आहे कृष्ण. आणि हवेत गेलेल्या लोकांना हवेतच कसं कोलायचं हे पण चांगलं माहिती. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय, आजवर मी तुम्हाला आई म्हणत आहे, आणि एका मुलीने तिच्या आईचा हक्क मिळवून देणार काहीच गैर नाही.